करदात्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता फॉर्म 15G आणि 15H बदलणार आहेत. चला तर मग या सगळ्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया. अनेकांना हा प्रश्न पडतो. यालाच म्हणतात TDS, म्हणजे स्त्रोतावर कर कपात. म्हणजे बँक आपल्याला व्याज देण्याआधीच त्यावरचा कर कापून घेते. आधी कसं होतं, वयानुसार वेगवेगळे फॉर्म होते. एक ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दुसरा इतरांसाठी. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, हे दोन्ही जुने फॉर्म्स आता बंद झाले आहेत. हे सगळं कर प्रक्रिया सोपी करण्यासाठी केलं जाते. 399 फॉर्म्स आता फक्त 190 झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर हा फॉर्म भरला की बँक आपला TDS कापत नाही. म्हणजे जर आपलं वार्षिक उत्पन्न करपात्र नसेल तर हा फॉर्म आपल्यासाठीच आहे. यामध्ये अशा अनेक उत्पन्नाच्या स्रोतांचा समावेश आहे जिथे सामान्यपणे TDS कापला जातो. हे बघा किती सोपं झालंय. आता वयाची अट नाही, सगळ्यांसाठी फक्त एकच फॉर्म 121. ठीक आहे, मग हा फॉर्म भरण्यासाठी काय काय लागतं चला पाहूया. हा फॉर्म आपल्याला उत्पन्न देणाऱ्या संस्थेकडे वेळेवर जमा करणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक बँक किंवा गुंतवणुकीसाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मची व्हॅलिडिटी फक्त एका आर्थिक वर्षापुरतीच असते, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणजे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी सुद्धा दरवर्षी नवीन फॉर्म भरावा लागेल. पण समजा जर वेळेवर फॉर्म भरायचा राहून गेला तर मग काय होतं? असं झाल्यास नियमाप्रमाणे तुमच्या उत्पन्नातून TDS कापला जातो. पण काळजी नसावी, कापलेली रक्कम इन्कम टॅक्स रिटर्न भरून परत मिळवता येते. यामागचा उद्देश सोपा आहे. आपलं उत्पन्न विनाकारण कपात न होता पूर्णपणे मिळावं. आता ही प्रक्रिया इतकी सोपी झाली आहे तर या डेडलाईनचं नियोजन कसं करता येईल?